क्रांतिकारी विचाराशिवाय क्रांती घडत नाही. वेगवेगळ्या देशकाळ आणि परिस्थितीनुसार तो क्रांतिकारी विचार वेगळा असू शकेल. कधी आर्थिक समानतेचा असेल, कधी राजापासून मुक्ततेचा असेल, वेगवेगळा क्रांतिकारी विचार पाहिजे. संविधान जो क्रांतिकारी विचार आहे, त्यामुळं संविधानाला समजून घेणं आणि संविधानाला समजून देणं, संविधानाच्या आधारावर राष्ट्राला आणि समाजाला एकत्र करणं हा एक महत्वाचा भाग आहे, जो आतापर्यंत कोणत्याही कारणानं थोडं मागं पडलं, पण आता नाही पडलं. कारण आता तुमच्यासाठी अनेक मंडळी इथं आहेत. आता थोडंसं आपण दुसरा एक आढावा घेऊया आणि मग हे जे इंट्रोडक्टरी आपला जो भाग आहे, कारण की आता आपले मान्यवर महाशिक्षक आलेले आहेत, तोही आपण बघू. आपल्या संविधानामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की साधारणपणे उद्देशिकेशिवाय 395 अनुच्छेद किंवा कलम आहे किंवा आर्टिकल, 12 अनुसूची आहे आणि आपलं संविधान साधारणपणे जवळ मानवी 22 भागांमध्ये वाटले आहे. या 22 भागांपैकी फक्त आज आपण या परिचयात्मक कार्यक्रमामध्ये फक्त 4 भाग घेतलेले. 4 भाग घेतलेले. या 4 भागांमुळे आपल्याला या संविधानाच्या काही महत्वाच्या बाबींची आपल्याला ओळख होते. हे फार लांबून आले फक्त आजच्या कार्यक्रमाकरता. विदर्भातून एवढ्या लांबून साधारणपणे 600-700 किलोमीटर ते आले, तर त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन, जिनके होठों पे हंसी पाँव में छाले, जिनके होठों पे हंसी पाँव में छाले होंगे, बस वही हमारे चाहने वाले एवढा त्रास घेऊन इथं आले, तेच आमचे खरे हित चिंतक आहे. आता आपण थोडंसं संविधानाच्या ज्या 4 भागांवर थोडी चर्चा करू, म्हणजे आपल्याला एक संविधानाची ओळख होईल. मला वाटते उद्देशिकेची ओळख तुम्हाला झाली. आता आपल्या पहिला जो भाग आहे, आपल्या संविधानाचा पहिला भाग आहे, त्याला आपण संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. आपला देश काय थोडक्यात समजून घेऊ. आपला देश काय आणि स्टेट किंवा देश किंवा संघराज्य किंवा राष्ट्र हे जमिनीशिवाय होऊ शकते का? नाही. जर एखाद्या देशाला जमीन नसेल, भूभाग नसेल, तर तो देश होईल काय? आणि जर तो देश होईल तो काल्पनिक देश होईल. एक कल्पना करूया आपण की असा एखादा असेल, पण देशाला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट कोणती आहे? त्याला जमीन पाहिजे, भूभाग पाहिजे. आता तुम्ही बघा, आपण म्हणतो भारतापासून हिमालयापासून ते समुद्रापर्यंत, हिंद महासागरापर्यंत हा पसरलेला देश, मुंबईपासून तर अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेला हा आपला देश आहे. म्हणजे देशाला भूभाग हा महत्वाचा भाग आहे. आणि पहिल्यांदा आपल्या संविधानात पहिला जो भाग आहे तो तोच आहे. किंवा जर एखाद्या देशाला भूभाग नसेल तर तो देश होत नाही. आणि मग जर भूभाग असेल तर तो परिभाषित झाला पाहिजे, तो वेल डिफाईन्ड पाहिजे. नाही जर त्याची व्याख्या झाली नाही तर शेजारी म्हणेल की हा माझा भूभाग आहे. तुम्ही बघता चायना बरोबर किंवा पाकिस्तान बरोबर किंवा बाकीच्या देशाबरोबर आपला विवाद कशाबद्दल असतो? भूभागाविषयी. आपल्या संविधानाच्या पहिल्या भागात आपल्या भूभागाची सुस्पष्ट अशी व्याख्या आहे की आपला भूभाग कोणता. आता एक उदाहरण आपण घेऊ. स्वातंत्र्याच्या वेळेस गोवा आपल्या देशाचा भाग होता काय? नव्हता. मग गोवा भारतामध्ये आपण सामील करून घेतला. दुसरा, सिक्कीम हा आपल्या भारताचा भाग होता काय? नव्हता. सिक्कीम आपल्या देशाचा भाग नव्हता. इथला राजा जो चोग्याल राजा आहे त्याच्यासमोर आपण एक प्रस्ताव ठेवला, त्यांनी मान्य केलं आणि सिक्कीम हे भारताचं राज्य झालं. आता मला सांगा, सिक्कीम हे भारताचं राज्य झालं, गोवा हा भारताचा भूभाग झाला, हे जर तुमच्या संविधानात नमूद नसेल तर पोर्तुगीज काय म्हणतील? गोवा आमचं राज्य होतं. म्हणजे तुमच्या भूभागाची पहिला आपल्या संविधानाचा जो पहिला भाग आहे तो आहे, तो स्पष्ट करतो की बा या देशाच्या सीमा कोणत्या आहेत. तुमचा भूभाग हा आमच्या देशात आहे.
मला वाटतं याच्यावरून तुम्हाला कल्पना आली. हाही खूप विस्ताराने याची चर्चा करता येऊ शकेल की नेमका राज्याचा भूभाग याची आपल्याला व्याख्या करता येईल, पण याचे वाद कशामुळे होतात तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, कारण वेळ जाऊ नये आपला. आपल्या इकडे बरेचदा संविधानामध्ये जी विशोधनं केली जातात, संविधानामध्ये जे बदल केले जातात, घटना बदलली जाते, त्याच्याविषयी बरेचसे लोक आक्षेप घेतात. अरे तुमच्या संविधानात 106 सुधारणा झाल्या, कसं संविधान आहे? संविधान शाश्वत नाही आहे, बदलत आहे. हे बदलते आहे संविधान आणि त्यामुळे खूप कामाचं आहे. अशा प्रकारे बरेचदा संविधान विरोधी लोक हे आक्षेप घेतात. मला वाटतं की बहुतेक थोडे अभ्यासक आहेत त्यांना याची कल्पना आहे की संविधानामध्ये अनेक सुधारणा झाल्या, त्यामुळे संविधान कुचकामाचं आहे, अशा प्रकारे आक्षेप घेतात. त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा की जर समजा गोवा भारतात सामील झाला, सिक्कीम भारतात सामील झालं, बांगलादेशच्या आणि आपल्या सीमा या किचकट होत्या, त्यांची आपण सुधारणा केली. जर समजा संविधानात याची सुधारणा केली नसती, याची अमेंडमेंट केली नसती, संविधान विशोधन केली नसती, तर काय संविधानाचा भाग झाला असता? आपल्या देशाचा तो भूभाग भाग झाला असता? त्यामुळे लक्षात घ्या, फक्त आता भूभागाची कन्सेप्ट जरी तुमच्या लक्षात आली तरी हे फार महत्त्वाचं. त्यामुळं आपल्या संविधानाचा पहिला भाग जो आहे, आपण 4 भागावर चर्चा करतो. तो पहिला जो भाग आहे तो आपला भूभाग स्पष्ट करतो. त्याचं महत्त्व हे आपण कधीतरी पुढच्या एखाद्या कॅडर कॅम्पमध्ये आपण ते लक्षात घेऊ. आता दुसरा भाग महत्त्वाचा, नागरिकता, नागरिकत्व. आपण या देशाचे नागरिक आहोत. आपण आहोत की नाही? आपण या देशाचे गुलाम आहोत? नाही. आपण या देशात परके आहोत? नाही. ना आपण परके आहोत ना आपण गुलाम आहोत. मग आपण कोण आहोत? नागरिक. देशामध्ये जर नागरिक नसतील तर त्या देशाचं नागरिकत्व, त्या देशाचे आपण सिटिझनशिप ही जर वेल डिफाईन्ड नसेल तर कसं होईल? आता आपण म्हणतो ग्रीक आणि रोमन याच्यामध्ये तिथेही डेमोक्रेसी होती त्या काळातल्या हिशोबाने, पण तिथं गुलामही होते. अगदी अमेरिकेत काळ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या आधी काही अमेरिकेचे नागरिक होते आणि काही अमेरिकेत गुलाम होते. आता हे सांगा, गुलाम ही कन्सेप्ट समजण्याशिवाय नागरिक म्हणजे काय समजत नाही. उपरे, परके, या देशात समजा काही परके लोक आहेत. आज आपल्याकडे बांगलादेशी घुसखोर आले असे आढळून उतरतात. एखादा माणूस बांगलादेशमधून आला तर त्याला आपण भारताचा नागरिक समजतो का? नाही. तो परका आहे. तुम्ही परके आहात काय? तुम्हाला जर कोणी परका म्हणेल हे तुम्ही या देशात परके आहात, तुम्हाला राग येईल. तुम्हाला कोणी म्हणेल तुम्ही या देशात उपरे आहात, तुम्हाला राग येईल, नक्की येईल आणि आलाही पाहिजे. मग नागरिक म्हणजे काय? या देशाचा नागरिक म्हणजे काय याची डेफिनेशन संविधानाच्या दुसरा भाग. पहिला भाग बघितला आपण भूभागाचा आणि दुसरा भाग नागरिकत्वाचा. या नागरिकत्वाच्या भागावर सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, कारण हा प्रचंड वादाचा विषय आहे. नागरिक कोण? त्या देशाचा नागरिक कोण? आणि विशेषतः आसाममध्ये, आता सध्या मणिपूरमध्ये, पूर्वी पाकिस्तानमध्ये आणि काश्मीरमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा चिघळलेला जो वाद होता तो नागरिकत्व. 47 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, भारत पाकिस्तान वेगवेगळे झाले. काही नागरिक भारतात राहिले, काही पाकिस्तानात गेले, काही पाकिस्तानाचे भारतात आले. यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा कोण सोडवतो? काही लोक या देशातून त्या देशात स्थलांतरित केले. याची जिथं सुस्पष्ट अशी व्याख्या केली आहे त्याचा आपला भाग 2 आहे, त्याला नागरिकत्व म्हणतो. आणि त्याच्यामध्ये ही डेफिनेशन केली आहे आपण. ते तुम्ही जर वाचाल संविधान तर तुम्हाला लक्षात येईल सगळं की भारताचा नागरिक म्हणजे कोण. काही लोक पाकिस्तानात गेले, नंतर त्यांना वाटलं की नाही हे आमच्याकडनं योग्य नाही, आम्ही भारताने त्याला नागरिकत्व काही अटींवर दिलं. काही लोक भारतातून पाकिस्तानात गेले, तो विवाद सोडवण्यात आला नागरिकत्व. आता एक विवाद आहे किंवा जर समजा एखादा भारतीय माणूस हा युरोपमध्ये गेला आणि तिथं त्याला मुलगा झाला, मग त्याचं नागरिकत्व काय? भारतीय माणूस इंग्लंडला गेला, त्याला मुलगा झाला, तर तो भारतीय की तिथला इंग्लंडचा निवासी? त्याचा बाप कोण आहे?
आता मग इथंच वाद होईल. अर्धे लोक म्हणतील त्याला इंग्लंडचा वाद नागरिकत्व देऊ, अर्धे लोक म्हणतील त्याला भारताचं नागरिकत्व देऊ. म्हणजे झालं ना वाद. बरोबर. पूर्वी नियम होते की ज्याचा बाप भारतीय आहे त्याला कुठेही मुलगा झाला तर तो भारतीय असतो. मग आई असेल तर, जर समजा भारतीय आई असेल आणि पुरुष समजा विदेशातला असेल आणि ती भारतीय आई जाऊन ती तिथल्या एका व्यक्तीशी लग्न झालं आणि तिला मुलगा झाला, तो कोण? तर ते मग ठरवलं की आईचा मुलगा जरी असला तरी तो भारतीय नाही. आता झाला. आता एखादा व्यक्ती विदेशातलं जोडपं आहे, विमानात जाते आहे, भारतावर विमान उड्डाण करते आहे. त्या विमान उड्डाणाच्या वेळेस समजा त्या आईला प्रसव पिढ्या झाल्या आणि तिला मुलगा झाला, त्याचं नागरिकत्व कोणतं? थोडी गुंतागुंत वाटते ना. आणि ही सगळी गुंतागुंत जी आहे ती आपल्या दुसऱ्या भागात नागरिकत्वाच्या भागात आपल्याला सोडवलेली आहे. आता तुम्ही सांगा, संविधानाचं अध्ययन आवश्यक आहे की नाही? आता बिचारे किती लोक आम्हाला भारताचं नागरिकत्व मिळावं याच्याकरता किती प्रयत्न करतात, किती मारामारी आहेत. आता तुम्ही एक शब्द तो ऐकला असेल, नॉन रेसिडेंट इंडियन, हा शब्द तर बहुतेकांनी ऐकला आहे ना. आणि आपल्या अमेरिकेत तर खूपच किचकट कायदे आहेत, त्यातल्या नागरिकत्वाचे किचकट कायदे. अनेक देशात नागरिकत्व दिले जाते. पण भारताच्या संविधानात भारताचा नागरिक कोण याची एक सुस्पष्ट व्याख्या आहे. आणि त्या आधारावर तुम्ही म्हणतात मी या भारताचा नागरिक आहोत, मी गुलाम नाही आहोत. म्हणजे मी नागरिक असल्यामुळं या देशावर माझा तेवढाच हक्क आहे जेवढा दुसऱ्या नागरिक आहे. त्यामुळे नागरिकत्व हे तेवढंच महत्वाचं. हा आणि आपला दुसरा भाग. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला भाग हा आपल्या राष्ट्राचा आकार दर्शवतो, आपल्या जमिनीविषयी आहे. आणि त्यातही तुमच्या महत्व लक्षात आलं असेल की जर समजा ही सुस्पष्टता संविधानात नसली, कॉन्स्टिट्यूशनमध्ये नसेल तर अनेक वाद निर्माण होतात आणि त्या वादांना आपण फेस करतो. दुसरं नागरिकत्वही तुमच्या लक्षात आलं. आता आपण सगळे उपजत या जमिनीतले आहोत, या भूमीतले आहोत. त्यामुळे आपल्याला नाही जाणून तेवढं. म्हणजे आपल्यातली काही मंडळी जेव्हा विदेशात जाते तेव्हा त्यांना तो प्रॉब्लेम जाणवतात. काही किंवा विदेशी मंडळी जेव्हा भारतात येते तेव्हा त्यांना ते प्रॉब्लेम जाणवतात. पण आता आपण एवढं समजूया की संविधानाच्या अध्ययनातून आपल्याला हे कळेल की भारतीय नागरिक म्हणजे काय. गुलामांचा किंवा उपऱ्यांचा किंवा परक्यांचा हा विचार कमीत कमी आपल्या बाबतीत होत नाही. तो सगळे ते आसाममध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, तिकडे पश्चिम बंगालमध्ये, बांगलादेशच्या सीमावर्ती भागात तो मुद्दा फार किचकट आहे. त्याच्याविषयी आपण लावून तरी चर्चा करू. मला वाटतं ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत. संविधानाच्या उद्देशिकेतील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघितले. आता शेवटचे जे दोन मुद्दे म्हणजे आजच्या आपल्या प्रथमेसाठी जे दोन मुद्दे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. थोडेसे किचकट आहे पण ते आपल्याला लक्षात घ्या. आपला तिसरा जो मुद्दा आहे, भारताचा एक भूभाग आहे, त्या भागाचे नागरिक आहेत. मग त्या नागरिकांचे काही अधिकार आहेत काय? नागरिकांचे काही अधिकार आहेत काय? आता आपण सगळेच म्हणतो की आम्हाला अधिकार आहेत, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला अधिकार आहेत. कोणते अधिकार आहेत? तुम्हाला अधिकार कोणते आहेत आणि या कोणते अधिकार आहेत याची सुस्पष्ट व्याख्या भारताच्या संविधानाच्या तिसऱ्या भागात मूलभूत अधिकारात फंडामेंटल राईट्समध्ये केली. हा जो प्रश्न आहे ना, हा थोडासा दुसऱ्या विषयात समजून घ्या. फुले शाहू आंबेडकरांची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बा आम्हाला मूलभूत मानवी अधिकार आहे. आम्ही एक मानव म्हणून जन्माला आलो, जगामध्ये सगळी जी मंडळी मानव म्हणून जन्माला आली त्याचे अधिकार आहेत. त्याला आपण काय म्हणतो? मूलभूत मानवी अधिकार. आणि याला आपण काय म्हणतो? मूलभूत संवैधानिक अधिकार. अधिकाराचा भाग एवढा आता आपण बोलायला आपण बोलून देतो की बा आम्हाला अधिकार आहे, पण मूलभूत मानवी अधिकार आणि मूलभूत संवैधानिक अधिकार याच्यामध्ये तफावत. एक मानव या भूतलावर जन्माला आला तर त्याला जन्मतः त्याचे काही अधिकार आहेत, सगळे काही युनिव्हर्सल आहेत. युनिव्हर्सल ह्युमन राईट्स आपण त्यासाठी शब्द आपण वापरतो, ह्युमन राईट्स,
मानवाधिकार. आणि आपल्या चळवळीत फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीत हा शब्द आपण इतक्यांदा वापरतो. सगळी ही विचारधारा समजून घेण्याकरता हा शब्द खूप वापरतो, मूलभूत मानवी अधिकार. संविधानामध्ये शब्द वापरलाय मूलभूत संवैधानिक अधिकार. आता या संविधानिक अधिकाराला त्याची सुस्पष्ट अशी व्याख्या आहे आणि तो आपला भाग 3. आणि हा भाग समजल्याशिवाय किंवा या भागाला आपल्याला कळल्याशिवाय आपले मूलभूत संवैधानिक अधिकार काय हे आपल्याला कळणार नाही. आता या मूलभूत मानवी अधिकारात आणि संवैधानिक अधिकारात खूप काही आपण भेद करणार नाही. आपण एवढं समजू की जो मानव जन्माला आला माणूस म्हणून त्याला त्याचे उपजतच अधिकार. पण संवैधानिक अधिकार म्हणजे याचा अर्थ असा होते की बा संविधानाने प्रदान केलेले अधिकार, या देशाच्या संविधानाने प्रदान केलेले अधिकार हा भाग तुमच्या संवैधानिक अधिकारात मोडतो. आणि या संविधानिक अधिकाराविषयी फार अनेकदा मतभेद होतात. त्यामुळं मूलभूत मानवी अधिकार आणि मूलभूत संवैधानिक अधिकार याच्यात थोडासा फरक करणं आपण समजलं पाहिजे. आता कुठं फरक पडला? आपल्या याच्यामध्ये एक कलम आहे की प्रत्येक व्यक्तीला, आर्टिकल 21 आहे किंवा प्रत्येक व्यक्तीला हा जिवंत राहण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला हा जिवंत राहण्याचा अधिकार आहे आणि कायद्याच्या तरतुदीशिवाय किंवा कायद्यामध्ये नमूद असलेल्या बाबीशिवाय त्याचं जीवन हरण केलं जाऊ शकणार नाही. आता बघा, याच्यातून तुम्हाला थोडंसं मूलभूत अधिकाराची एक कन्सेप्ट जी आहे ती थोडी लक्षात येईल. पहिला भाग काय म्हणते? मूलभूत मानवी अधिकार जर आपण धरलं तर म्हणजे किंवा प्रत्येक माणूस कुठलाही असेल, या भूतलावर कुठेही जन्माला असेल, माणूस असेल, स्त्री असेल, त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे का? आहे. त्याला आपण मूलभूत मानवी अधिकार म्हणतो, जिवंत राहण्याचा. पण एखाद्या व्यक्तीने खून केला, लोकांचं जीवन हरण केलं, मासाकर केलं, खूप लोकांना मारलं, मग आपण त्याला काय म्हणतो की याला दंडित करायला शिक्षा. मग शिक्षा कशी देणार? त्याला शिक्षा देणार. जर त्याला तुम्ही शिक्षा देणार, एका बाजूला त्याचा जिवंत राहण्याचा अधिकार आहे, मूलभूत मानवी अधिकार आहे जिवंत राहण्याचा, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की याने खून केले, अनेक लोकांचे जीव घेतले, याच्यामुळे याला तुम्ही फाशी द्या किंवा याला त्याचे जीवन हरण करा. मग कसं करणार? मग याच्याविषयी कायद्याची तरतूद आहे की या कायद्याच्या तरतुदीच्या पूर्ततेशिवाय, तिथं आलं संविधान, कायदा म्हणजे संविधान, आणि कायद्याच्या तरतुदी संविधान नमूद असलं पाहिजे. म्हणजे एका विशिष्ट प्रकारची कायद्याची पद्धत अंमलात आणल्याशिवाय तुम्ही त्याचा जीव घेऊ शकत नाही. म्हणजे कोर्टाच्या ट्रायलशिवाय कोर्टात त्याला सांगावं लागेल की बाबा मी खून केला, नाही केला, कसा केला, तुम्हाला सिद्ध करावं लागेल, मग तुम्ही त्याला जी शिक्षा द्यायची ती द्याल. जन्मठेप द्याल, काही द्याल. जन्मठेपेमध्ये जरी समजा मानवाच्या जीवनाचं जरी उल्लंघन होत नसेल, पण फाशी दिली तर काय होईल? त्याचं जीवन हरण करण्यासारखं होईल ना. त्याच्यामुळं हे जे मानवी अधिकार आहेत आणि मूलभूत अधिकार आहेत, संवैधानिक अधिकार, याच्यातून थोडा फरक तुमच्या लक्षात येईल. असे अनेक अधिकार आहेत. आता त्या अधिकाराची जर आपण थोडीसं आपल्याला तोंड ओळख करूनच घेऊया, म्हणजे थेरॉटिकली तुमच्या थोडं लक्षात राहील. भाग 3 मध्ये कायद्यापुढं समानता. आपण सगळी मंडळी कायद्यापुढं समान आहोत, हे आपलं आर्टिकल 14 आहे. आर्टिकल 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई, हे तुमच्या लक्षात येते. कोणी कोणत्या धर्माचा आहे, कुठं जन्माला आला आहे, यावरून भेदभाव हा केला जाऊ नये. आता बहुतेक भारताचं संविधान 75 वर्षापासून आपल्याला रुळलं, त्यामुळे आपल्याला या गोष्टी सांगितल्या तरी कळतात किंवा भाषेवरून भेदभाव करू नये. कुठल्या एखादा परराज्याचा माणूस आपल्या महाराष्ट्रात आला, त्यामुळे त्याला तो परराज्यातला त्याच्यावर भेदभाव होणार नाही. तो स्त्री आहे, पुरुष आहे, काळा आहे, गोरा आहे, हे आपल्याला रुळलेलं आहे. त्यामुळे आपण त्याची तेवढं खोलात जात नाही, पण तरी सुद्धा संविधानात नमूद आहे, आपल्याला माहीत पाहिजे. दुसरं, सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबतीत समान संधी, आर्टिकल 16. आणि हे सगळ्यात आर्टिकल 16 जे आहे ते आपल्या देशात सगळ्यात विवादास्पद झाले आहे. ते आर्टिकल 16 आपण काय म्हणतो की सरकारी सेवांमध्ये सगळ्यांना समान संधी असते. त्याचबरोबर 16 मध्ये आपण म्हणतो की ज्यांना आतापर्यंत संधी मिळाली नाही
ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले म्हणजे ओबीसी यांना आरक्षण राहील. आर्टिकल 16 मध्ये जरी हे लिहिलं असलं तरी 16(4) मध्ये आम्ही म्हणतो की 16 मध्ये लिहिलेलं आहे की शासकीय नोकऱ्यांमध्ये सगळ्यांना समान संधी असेल. पण 16(4) म्हणते की 16 मध्ये जरी काही नमूद असेल तरी देखील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसीची व्याख्या केलेली आहे की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले या लोकांना संधीमध्ये आम्ही प्रतिनिधित्व देऊ. कारण हे तुम्हाला माहिती आहे. पण याचा सगळ्यात मोठा भाऊच आहे. ते म्हणतात की एका बाजूला तुम्ही संविधानात म्हणता की आम्ही समान संधी प्रदान करू आणि तुम्ही दुसऱ्या भागात एका विशिष्ट वर्गाला, या विशिष्ट वर्गाला तुम्ही विशेष आरक्षण देता. हे संविधानाच्या विरुद्ध आहे. कारण जेवढे काही खटले आहेत हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, ते याच्यात खच पडले आहेत. आणि हे आतापासून नव्हे, एकदम बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारतामध्ये जिथं बाबासाहेबांनी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं होतं की विषमतेकरता, ही जी विषमता ही नष्ट करण्याकरता ही समानता आहे. समानतेकरताच आम्ही हा भेदभाव केला आहे, समानतेकरतात विषमता, अशा प्रकारचं आर्टिकल हे बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतातच दिलं होतं. आपण त्या मुद्द्यावर, जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर की भारताच्या संविधानात आरक्षणाच्या तरतुदी आणि त्याचा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म इफेक्ट, आणि त्याच्यामुळे जे आता सगळे आपण बहुतेक सरकारी नोकर आहोत किंवा सरकारी नोकरीचा आपल्याला कल्पना आहे, किंवा शैक्षणिक आरक्षणाचा जे आपण सगळे याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्यावर प्रभाव पडतो, याची आपण चर्चा विस्ताराने करू. पण हे आर्टिकल 16 हे लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये सगळ्यांना शासकीय नोकऱ्यांची समान संधी असेल, हे आर्टिकल 16. त्यानंतर आर्टिकल 17 फार महत्त्वाचं, अस्पृश्यता नष्ट करणे आणि किताब नष्ट करणे. आपल्याला कन्सर्न आहे, जे आपल्याशी संबंधित आहे, ते आहे आर्टिकल 17. आपल्या जज साहेबांनी ॲट्रॉसिटी ॲक्टचं एक पुस्तक लिहिलं. मी त्यांचा सहलेखक आहे, मूळ त्यांचं काय हे काम आहे, आणि त्यांची उदारता होती की त्यांनी मलाही थोडंसं त्याच्यामध्ये संधी दिली. ॲट्रॉसिटी ॲक्ट बहुतेकांना माहिती आहे. ॲट्रॉसिटी ॲक्टचा शब्द ऐकला तर असं आपल्यातला माणूस विरळच असेल. ॲट्रॉसिटी ॲक्ट किंवा अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा हा आपल्याला माहिती. अनुसूचित जाती, जमाती त्याच्या प्रतिबंधक कायदा. याला आधार काय? इतकं सोपं नाही आहे. याच्याही मागे मोठी पार्श्वभूमी संविधान समजून घेणं मोठं मनोरंजक आहे. जेव्हा आपण संविधानाला समजतो, संविधानाच्या एकेका आर्टिकलला समजतो ना, तेव्हा आपल्याला हे कळते की आम्ही पुढची वाटचाल काय. साधं आर्टिकल 17 म्हणते की आम्ही सर्व प्रकारची अस्पृश्यता ही नष्ट करतो. आणि अस्पृश्यतेमुळं जर तुम्ही एखाद्यावर काही प्रतिबंध लागत असाल, हा अस्पृश्य आहे त्याने देवळात येऊ नये, हा अस्पृश्य आहे त्याने शाळेत जाऊ नये, त्यांनी सार्वजनिक पाणी पाणी, म्हणजे अशा प्रकारचे जर तुम्ही प्रतिबंध लादत असाल तर त्याला कायद्याने शिक्षा केली जाईल. या पूर्ण संविधानामध्ये आता अर्थात मी याच्या अनेक आवृत्त्या काढल्या, मला लक्षात आहे की शिक्षा केली जाईल हा शब्द दुसऱ्या कुठल्याच गोष्टी करता नाही. कायद्याने जो व्यक्ती अस्पृश्यता पाळते त्याला दंडित केलं जाईल हा शब्द या संविधानात कुठेच नाही वापरला, फक्त त्याकरता वापरला आहे की अस्पृश्यता ही पाळली जाऊ नये, त्याला आम्ही कायद्याने प्रतिबंध केले. हे आर्टिकल 17. आता हे आर्टिकल 17 जे आहे त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. आता याचा जर विचार करायचा म्हटला, आमची मंडळी आमची बसपायची बाकी सगळ्यांची आहे, आता याचा जर विचार म्हटला की हे आर्टिकल आलं कसं, भारताच्या संविधानासारख्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल 17 कसा आहे, हाही आपल्यामध्ये एक स्वतंत्र विचार आहे. आणि हा विचार जातो गांधी वर्सेस आंबेडकर युद्धात. आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या लोकांना गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विवाद झाला तो कल्पना आहे. आपल्याला बहुतेकांना जर गांधी आंबेडकर विवाद म्हटला तर आपल्याला पुणे पॅक्ट आठवतो, पुणे करार आठवतो. पण पुणे कराराच्या आधी गोलमेज कमिशन झाली, त्याआधी सॅम्पल कमिशन आलं. वादविवाद काय होता? गांधींनी एखाद्या सफाई कामगारांच्या वस्तीत सफाई कामगारांचं काम का केलं? गांधी वारंवार का म्हणायचे की अस्पृश्यता हा हिंदू समाजावर, हिंदू धर्मावर मोठा डाग आहे.
हे नेहमी म्हणायचं. का म्हणायचं? कारण त्यावेळेस बाबासाहेबांनी हा मुद्दा लावून धरला होता की या भारतात म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये आम्हाला मानवाधिकार आहेत काय, आम्हाला माणसासारखं वागवलं जाते काय, आणि जर आम्हाला माणसासारखं वागवलं जात नाही तर याचं कारण आम्ही अस्पृश्य आहोत. आम्ही अस्पृश्य आहोत म्हणून आम्हाला माणसासारखं वागवलं जात नाही. मग अस्पृश्यता जर तुम्ही नष्ट करणार नाही तर मग हे जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा आम्ही इंग्रजांची गुलाम आहोत आणि मग आम्ही हिंदूंची गुलाम आहोत. आम्हाला ही गुलामगिरी मान्य नाही. मोठा वाद झाला. गांधी म्हणायचे मी अस्पृश्यांचा प्रतिनिधी आहे, मला अस्पृश्यता नको आहे. बाबासाहेब म्हणाले काय तुमच्यावर काय आहे, तुम्ही फक्त तोंडाने बोलता, काय करणार तुम्ही. आणि त्या विवादातून आता पुणेकरांचा भाग आपण वेगळा ठेवू, पण त्या विवादातून हे लक्षात आलं, गांधींनी हे मान्य केलं, अनेकदा मान्य केलं की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा अस्पृश्यता नष्ट केली जाईल. हा संविधानाचा पहिला भाग असेल, महत्वाचा भाग असेल. गांधी आंबेडकर विवादातून आता त्याला मोठी पार्श्वभूमी आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट साहेबांचं पुस्तक जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो किती मोठा भाग आहे. पण तुम्ही हे लक्षात ठेवा की हे अस्पृश्यता निर्मूलनाचं कलम जे आलं ते असंच नाही आलं, त्याच्यामागे मोठा इतिहास आहे. आणि तो जर इतिहासाचा तुम्ही अभ्यास कराल तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आज या भारतात अस्पृश्यता पाळणं गुन्हा आहे. अस्पृश्यांना जातीवरून नाव त्यांना शिवी देणं गुन्हा आहे. त्यांच्या दारात कचरा फेकणं गुन्हा आहे. ती याच्या मागे काय झालं, मग त्याची पार्श्वभूमी झाली आणि ती अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्याकरता अनेक कायदे झाले. 55चा कायदा झाला, हा जो कायदा झाला ॲट्रॉसिटी ॲक्टचा, हे सगळे जो आहे ते त्याच्यामुळे झालं. कारण या संविधानातल्या या तरतुदीला कायदेशीर स्वरूप देण्याकरता कायदे करण्यात आले आणि ते ॲट्रॉसिटी ॲक्ट त्यातलाही भाग. अजूनही पुढं डेव्हलपमेंट होईल. पण लक्षात आलं असेल तुम्हाला की बा आर्टिकल 17 किती महत्त्वाचं. नंतर आपण पुढे जाऊ. आणि त्याच्यामध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार आर्टिकल नाही. आता आपण 19 स्वातंत्र्याचा अधिकार आपण बघितलं बघा. जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अधिकार बघितला, स्वातंत्र्य ते आपण उद्देशिकेत बघितलं. इथं त्याची अजून चांगली व्याख्या आहे. आर्टिकल 19 भाषा स्वातंत्र्य इत्यादी विवक्षित अधिकाराचे संरक्षण. 20 अपराधांच्या बद्दल दोष सिद्ध करण्याबाबत संरक्षण. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. शिक्षणाचा अधिकार. विवेक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण. आता हा जो भाग आहे हा थोडासा समजून घ्यायला थोडा कठीण नाही, पण आपण एवढं समजू शकतो. आता आपण काय म्हणतो की बा जर माझ्यावर एखादं दोषारोपण झालं की गायकवाड तुम्ही हा चोरीचा अपराध केला आहे किंवा कोणता अपराध केला आहे, जर मला संधी नाही मिळाली, मला कोर्टासमोर उभं राहून आपला बचाव करण्याची संधी नाही मिळाली तर काय होईल. मी विनासायाचाच मी अपराधी सिद्ध केला नाही. त्यामुळे मला दोष माझ्यावर जोपर्यंत सिद्धी होत नाही तोपर्यंत मला अपराधी म्हणून वागवू नये. आता आपण म्हणतो ना त्यांच्या हे कायदेवाले मंडळी हे काय म्हणतात, हा आरोपी आहे. एखादा माणूस कोर्टासमोर उभं झाला, आपण त्याला आरोपी म्हणतो की गुन्हेगार म्हणतो. गुन्हेगार म्हणतो की आरोपी म्हणतो. आरोपी म्हणतो. आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर गुन्हेगार. आता आरोपी आणि गुन्हेगार याच्यावर तुम्हाला याची लक्षात येईल की कोणताही माणूस पहिल्यांदा आरोपी होऊ शकतो, त्यावर आरोप कोणताही करा, पण तो गुन्हेगार तेव्हा होईल जेव्हा कायद्याने सिद्ध करा. याच प्रकारे आता हे जे बाकीचे जे आर्टिकल्स आहेत, शिक्षणाचा अधिकार हा एक मोठा विषय आणि मी तर विनंती करेन नाशिककरांना की तुम्ही या अधिकारावर वेगळी कार्यशाळा करा. शिक्षणाचा अधिकार इतका सोपा नाही. शिक्षित व्हा, उद्वेलित करा, संघटित करा, एज्युकेट, एज्युटेट आणि ऑर्गनाईज, हे तर आपण प्रत्येक शब्द आपल्याला पाठ झालेले आहे. पण आपल्या संविधानामध्ये हा अधिकार जो आहे हा कसा आला याची एक मोठी कहाणी. हे जे संविधान आहे ना, हे जे बाबासाहेबांनी त्यावेळेस दिलं, याच्यामध्ये नमूद आहे की हे संविधान लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत या देशातल्या सर्व बालकांना सुशिक्षित करणं हे या देशाचं कर्तव्य असतं, राज्याचं कर्तव्य या संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये पण आहे. झालं काय, सगळ्या लोकांना म्हणजे 10 वर्षात 1950 26 जानेवारी 1950 ते 26 जानेवारी 1960 सगळ्या पोरांना शिक्षित केलं सरकारने. का नाही केलं?
संविधान आहे, सगळ्यांना मान्य आहे. संविधानाच्या आधारावर सरकारी बनतात, संविधानाच्या आधारावर प्राईम मिनिस्टरपासून प्रेसिडेंटपासून हे सगळे नियुक्त होतात. न्यायपालिका, कार्यपालिका ह्या सगळ्या संविधानाच्या आधारावर बनतात. मग हे संविधानाचं हे कलम का नाही अस्तित्वात आलं? तुम्ही तर सगळे म्हणता. फुले शाहू आंबेडकरचं नाव घेऊन पहिला जो शब्द येते शिक्षण आमचा अधिकार आहे, शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाची. आणि तुमच्याच बापाच्या संविधानात नमूद होतं की 10 वर्षाच्या आत सगळ्या पोरांना साक्षर केलं पाहिजे. नाही झाले. किती लोकांनी आपण त्याविषयी चर्चा केली. म्हणून आम्ही तुम्हाला बोललो की संवैधानिक साक्षरता ही तुमच्या जीवनात मूलभूत बदल घडवणारी. शिक्षणाच्या अधिकाराविषयी आपण स्वतंत्रपणे कधीतरी बोलू. आणि आता आर्टिकल 21A जे आहे त्याच्याविषयी आपण कधीतरी बोलू. पण थोडंसं लक्षात घ्या की आता आपण जेव्हा संविधानाच्या मुख्य मुद्द्यांची जेव्हा चर्चा करत आहोत तेव्हा आपण किती बेसिक मुद्द्यांना आणि आपल्या जीवनाशी संबंधित मुद्द्यांना आपण स्पर्श करतो याची थोडीशी तुम्हाला कल्पना येईल. आता आपण दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या बद्दल जाऊ, कारण की अजून एक मोठा भाग तो आहे माणसांचा. आर्टिकल 23 माणसांचा अपव्यापार आणि वेठ यांना मनाई, कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवायची मनाई, सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रतिज्ञापन आचरण व प्रचार याचे स्वातंत्र्य, धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य, एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य, विवक्षित शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य. आता याच्यामध्ये धर्म स्वातंत्र्याचा भाग आहे. देशातला कुठलाही धर्म असो त्याला आपल्या धर्माचं आचरण करता येईल, त्याला आपल्या धर्माच्या संस्था करता येईल, मशीद उभारता येईल, चर्च उभारता येईल, बुद्धविहार उभारता येईल आणि मंदिरे उभारता येईल. त्या मंदिरात, त्या मशिदीत, त्या चर्चमध्ये त्याच्या धर्माच्या प्रथेनुसार त्याला वंदना करता येईल, प्रार्थना करता येईल, त्याला नमाज पढता येईल, जे काही आहे तो त्या धर्माप्रमाणे करू शकतो. एवढंच नव्हे तर त्यांना त्यांचं संचालन करण्याचा अधिकार असेल. ते स्वतः हे करतात. आता महाबोधी महाविहाराचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, ज्याकरता आता आपण संघर्ष करतो. तो एक कायदेशीर भाग झाला. आपण त्याला चर्चेला आपल्या वेगळं वळण देणार नाही, तो एक अधिकार. आणि त्याच प्रकारे त्या धर्माच्या किंवा त्या जे अल्पसंख्याक आहेत त्यांना आपल्या शैक्षणिक संस्था चालवण्याचा अधिकार फार महत्त्वाचा आहे. मायनॉरिटीचे जेव्हा राईट्स जेव्हा चर्चेला जातात तो एक स्वतंत्र विषय आहे, त्यामुळे मी त्याला स्पर्श करत नाही. पण जर समजा आपल्या महाराष्ट्रात आपण मराठी बोली बोलतो, एखादा तेलुगू माणूस इथं आला आणि तो म्हणेल की बाबा माझ्या तेलुगू भाषेचं मी संवर्धन करेल, मला महाराष्ट्रात सुद्धा माझी तेलुगू शाळा उघडण्याचा अधिकार द्या. त्याला मनाई करणार आहात तुम्ही? नाही. तुम्ही त्याला म्हणाल कुठं लिहिलं संविधान, इथं दाखवेल तुम्हाला कोण काय. म्हणजे अल्पसंख्याकाचे जे अधिकार आहेत धार्मिक आणि भाषिक, अल्पसंख्याक दोनच प्रकारचे असतात ना, एक भाषिक अल्पसंख्याक असतात आणि एक धार्मिक अल्पसंख्याक असतात. या दोघांची व्याख्या या मूलभूत अधिकारात आहे. आणि आपण कुठल्या अधिकारांची चर्चा करतो बघापासून? नागरिकांचे मूलभूत अधिकार, संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार याची चर्चा करतो. आणि नागरिक कोण हे आपण पहिल्यांदाच पाहिलं. नागरिकत्व आपण पहिल्यांदा पाहिलं, भाग 2 मध्ये पाहिलं आणि भाग 3 मध्ये आपण त्या नागरिकांचे अधिकार बघत आहोत. एक लिंक आहे, एक शृंखला आहे. देश म्हणजे काय, देशातला नागरिक म्हणजे काय आणि त्या नागरिकाचे कर्तव्य म्हणजे काय, त्याचे अधिकार म्हणजे काय. अधिकाराचा कर्तव्याचा भाग आपण नंतर 4थ्या भागातला क मध्ये घेतलाय, पण त्याचे अधिकार काय आपण यावर चर्चा करतो. आणि याच्यामुळे तुमची थोडीशी ओळख झाली. आता आपण एक महत्त्वाचा भाग आहे तो आपण हे करूया, म्हणजे आपल्याला फंडामेंटल राईट्सविषयी आपल्याला हे करता येईल. आता सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, अल्पसंख्याक समाजाच्या हितसंरक्षणाचे अधिकार, अल्पसंख्याक समाजाचा शैक्षणिक स्थापनाचा आणि त्याचा प्रशासन करण्याचा अधिकार वगैरे वगैरे वगैरे. आणि मग या भागाची अंमलबजावणी कशी करायची, या भागाची अंमलबजावणी कशी करायची हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आता तुम्हाला अधिकार तर दिले. या संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये प्रत्येक नागरिकांचे अधिकार देण्यात आले. आता आपण म्हणाल अधिकार देण्यात आले, याच्यात काय विवाद असणार आहे? अजून एक मोठा भाग आहे तो हा झाला की बा अधिकार तर दिले, अंमलबजावणी कशी करणार? या अधिकाराची अंमलबजावणी करणार कशी? एखाद्या
सरकारने एक कायदा केला किंवा मूलभूत अधिकाराच्या या कलमानुसार आम्ही हे अधिकार देतो, नाही पालन केलं काय करणार तुम्ही? आता सध्याचा जो वाद आहे तो मी अजून खोलात जाईल तो वेळ जाईल, त्यामुळे तो मी पडत नाही. पण याचा जर थोडंसं आपण त्याची उदाहरणं आपल्याला अनेक देता येतील, पण त्याच्याकरता एक कायद्याची पद्धत निर्माण करण्यात येते की जर समजा तुमच्या एखाद्या अधिकाराचं उल्लंघन झालं तर तुम्हाला कोर्टात दाद मागता येईल, कोर्टात न्याय मागता येईल की नाही बा हे माझ्या अधिकाराचं उल्लंघन आहे. आपण आज इथं संविधानावर एक सभा घेतो, पोलिसला वाटलं की नाही बा ही जी मंडळी आहे ही काहीतरी वेगळं करणार आहे आणि त्यांनी आपल्या या सभेवर बंधन आणलं. सभा घ्यायला आपण पत्र दिलं की आम्हाला ही सभा घ्यायला अनुमती द्या, ते म्हणाले देत नाही. मग आपण काय करणार? तर आपण कोर्टात जाऊ शकतो, आपण कोर्टात जाऊ शकतो आणि कोर्टाला म्हणू शकतो की माननीय न्यायाधीश महोदय, माझा अधिकार आहे अभिव्यक्तीचा, तो मला या संविधानाच्या 3ऱ्या भागाने दिलेला आहे, माझा फंडामेंटल राईट म्हणून परिभाषित केलेला आहे आणि हे बघा हे जे पोलीसवाले आहेत हे मला प्रतिबंध करतात सभा घ्यायला, संमेलन घ्यायला, मिटिंग करायला. मग कोर्ट काय म्हणाल की नाही, संविधानाच्या ज्या भागाने याची व्याख्या केली आहे, तुमच्या मूलभूत अधिकाराची व्याख्या केलेली आहे त्याच भागाने याच्या संरक्षण करण्याकरता कोर्टाला हा अधिकार दिलेला आहे की कोर्ट हस्तक्षेप करू शकते. त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल किंवा फक्त मूलभूत अधिकार देऊन हे संविधान थांबत नाही, तर त्या संविधानाचं म्हणजे त्या अधिकाराचं संरक्षण करण्याकरता त्याही तरतुदी आहेत. आता जेव्हा आपण संविधानाच्या अध्ययनाचे जेव्हा पुढच्या हे करू आणि ज्यांना इंटरेस्ट असेल, ज्यांना वाटत असेल की ते पुढे जाऊ शकतील, पण तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल. आता आपण शेवटच्या आपल्या भागावर येऊ आणि हा भाग हा तेवढाच विवादास्पद. संविधानाच्या दृष्टीनं याच्यावर फार चर्चा होतात आणि संविधान तयार करते वेळेसही आणि बाकीच्या वेळेसही याच्यावर होतं. आता हा भाग आहे राज्य धोरणाची निर्देशक तत्वे. आता राज्य धोरणाची निर्देशक तत्वे हा 4था भाग अत्यंत महत्त्वाचा आणि या भागावरही त्याला असं म्हणतात की याच्यात आणि या तुमच्या राज्य धोरणाची निर्देशक तत्वे याच्यामुळे तुम्हाला थोडंसं इथून लक्षात येईल. राज्याने लोक कल्याण संवर्धनपरक समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, कामाचा शिक्षणाचा विवक्षित आणि सरकारी सहाय्याचा अधिकार, कामगारांना निर्वाह वेतन, उद्योग धंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग वगैरे वगैरे याच्यामध्ये अधिकार आहे. तुम्ही म्हणाल की बा सगळ्यांना कामाचा अधिकार असावा, जे आपल्या युनियनशी संबंधित आहे, तर आपण सगळे म्हणतो ना सबको शिक्षा सबको काम. आपल्यातले बरेचसे पक्ष नागरिक होतात, सगळ्यांना शिक्षण मिळावं, सगळ्यांना काम मिळावं आणि हे तुमच्या संविधानाच्या राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वात आहे. आपण ते बघूया. पण फरक काय पडते, वाद कुठे आहे? राज्य धोरणाची निर्देशक तत्वे आणि मूलभूत अधिकार याच्यामध्ये काय? प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळावं, त्याला त्याच्या निर्वाहाचं साधन मिळावं, याच्याविषयी राज्य धोरणाची निर्देशक तत्व हे म्हणतात किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या निर्वाहापुरतं काम मिळावं. नाही मिळालं मग काय करणार? एखादा व्यक्ती बेरोजगार, त्याला काम नाही मिळालं, मग त्यांनी काय करावं? मग त्यांनी कोर्टामध्ये हे करावं, याचिका दाखल करावी किंवा मला काम संविधानात नमूद आहे 4थ्या भागात, पण मला काम नाही आहे, मला काम मिळावं. काय करेल सरकार आणि काय करेल कोर्ट? तर इथं या संविधानामध्ये त्या चर्चा ज्या काही झाल्या त्याच्यामध्ये हे ठरलं की हे जे अधिकार आहेत राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांमध्ये जे काही अधिकार नमूद आहेत ते अधिकार जरी असले तरी त्यांची अंमलबजावणी कोर्टाच्या माध्यमातून करता येणार नाही. इथं लिहिलं आहे सगळ्यांना शिक्षण मिळालं, सगळ्यांना काम मिळावं, पण त्याची अंमलबजावणी कोर्टातून करता येणार नाही. मग हे अधिकार कसे? हे अधिकार असे आहेत
की जे राज्याच्या धोरणाची निदेशक तत्व आहे की राज्य कशा प्रकारे चालवावं, त्या शब्दही चांगले वापरले आहेत की या प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करणं हे सरकारचं कर्तव्य असलं पाहिजे, ड्युटी, सरकारची ड्युटी आहे की सरकारने या अशा प्रकारे काम केलं पाहिजे. आता याच्यामध्ये एक आर्टिकल 39 फार महत्त्वाचं आहे, जे मी तुम्हाला म्हणजे थोडासा हा मुद्दा समजून घेण्याकरता ते आर्टिकल 39 आपण त्याचा अभ्यास करू. 39 जर समजलं तर बरंच काही समजलं. म्हणजे आपल्याला या आपल्या इंट्रोडक्टरी पाठाचं थोडंही करता. आता बघा आर्टिकल 39, थोडंसं आर्टिकल 39 समजा किंवा फंडामेंटल राईट्स आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल याच्यातला भाग समजेल. हे असं आहे, राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखेल. उपजीविकेचे पर्याप्त साधन मिळवण्याचा अधिकार स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा. दुसरं, जनसामान्यांच्या हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्वाधिकार व नियंत्रणाधिकार यांचे वाटप व्हावे. आर्थिक यंत्रणा राबविताना परिणामी धनदौलतीचा व उत्पादन साधनांचा जनसामान्यास अपायकारक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी संचय होऊ नये. पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे. स्त्री व पुरुषांचे आरोग्य व ताकद व बालकांचे कोवळेवर यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्याचे वय आणि ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पडू नये. एक थोडक्यात लक्षात मग आपण आर्थिक साक्षरतेविषयी बोलू. तुमच्या देशात ज्यावेळी मुद्दा उपस्थित केला की काय बा तुमच्या देशात आर्थिक धोरणांविषयी काही नमूद आहे. आर्थिक साक्षरता, आर्थिक सुबत्ता, संपन्नता आली पाहिजे. आपल्या देशाचं संविधान म्हणते किंवा देशाच्या धनदौलतीचा संचय हा विशिष्ट लोकांच्या हाती होऊ नये. देशाच्या साधन संपत्तीचा उपयोग अशा पद्धतीने व्हावा की तो सर्वसामान्यांच्या हिताला म्हणजे हितकारक व्हावा. आता मला सांगा, एखाद्या भांडवलदाराला ज्यावेळेस ज्याच्या हाती संपत्तीचं संपूर्ण संचय झालं, संपूर्ण संपत्ती काही विशिष्ट भांडवलदारांच्या हाती एकवटली, ती समाज व्यवस्था या संविधानाला अपेक्षित आहे काय? या आर्टिकलनुसार तर नाही. धनसंपत्तीचा संचय टाटा असेल, बिर्ला असेल, आता अदानी अंबानी असतील, यांच्या हाती संपूर्ण संपत्ती ही सोपवली गेली, हे या संविधानाला मान्य आहे. आता ते काय म्हणतात, सार्वजनिक संपत्तीचं त्यांची मालकी आणि नियंत्रण. आज नियंत्रणाचं उदाहरण घेऊ आपण. आता आपल्याकडे बरेच विरोधी पक्ष म्हणतात की देशातले जेवढे पोर्ट्स आहेत, बंदर आहेत, हे सगळी बंदरं, विमानतळं, इव्हन रेल्वे स्टेशन हे आता अदानी आणि अंबानी, आता विशेषतः अदानीला सोपवण्यात आलेली आहे. कशा प्रकारचं नियंत्रण आहे? ती प्रॉपर्टी कोणाची आहे? देशाची प्रॉपर्टी. आणि नियंत्रण कोणाचं आहे? खाजगी व्यक्तीचं आहे. हे तुमच्या या संविधानाला मान्य आहे काय? नाही. पण तुम्ही कोर्टात नाही जाऊ शकत. आता तुमच्या लक्षात येईल की संविधानात जरी नमूद असलं, आता स्त्री पुरुषांचं वेतन, बाकी या सगळ्याच्या बाबी आपण तुम्हाला वाचून दाखवल्या, या सगळ्या अजूनही काही बाबी आहेत, यांचं जरी तुमच्या संविधानात नमूद असलं तरी ते राज्याने तसं धोरण राबवावं ही त्याची ड्युटी आहे, कर्तव्य आहे. पण त्यांनी आपली ड्युटी नाही केली तर याच्याकरता तुम्हाला कोर्टात दाद मागता येत नाही. बाबासाहेबांचं संविधान सभेत बरीच चर्चा झाली की बाय ते बाबासाहेब म्हणाले की हे जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे हे ॲज गुड ॲज फंडामेंटल राईट्स आहेत. जसं फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं, कोर्टात जाता येऊ शकते. यांना सुद्धा मूलभूत अधिकारात सामील करावं नाही करतात. अर्थात त्या काळची परिस्थिती असतील, त्या वेगळ्या असतील. पण याच्यातून आपल्या हे लक्षात येते आपली पुढची हे काय असली पाहिजे, कार्यपद्धती काय असली पाहिजे. किंवा जर संविधानाच्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये नमूद आहे की प्रत्येक स्त्री पुरुषाला त्याच्या निर्वाहापुरतं त्याला काम मिळालंच पाहिजे, तर हे मूलभूत अधिकार काय होत आहे? म्हणजे तुमच्या कामाची दिशा लक्षात आली.
म्हणजे उद्या तुम्हाला कोणत्या दिशेने भारतीय समाजव्यवस्था कोणत्या दिशेने नेली पाहिजे, अर्थकारण कोणत्या दिशेने नेलं पाहिजे, याचं मार्गदर्शन आपल्या डिरेक्टिव्ह याच्यातल्या ज्या काही कायदेशीर अडचणी आहेत त्या आपण बघू. आता बघा, एक कर्तव्य म्हणजे काय, म्हणजे हे आपण ते लक्षात घ्या. आता मला हे सांगा, आपले आईवडील हे म्हातारे झाले, त्यांचं पालन पोषण करणं कोणाचं कर्तव्य आहे? आपलं कर्तव्य आहे की नाही? कोणाचं कर्तव्य नाही ते सांगा की बा माझे आईवडील म्हातारे झाले तरी त्यांचं पालन पोषण करणं हे माझं काही कर्तव्य नाही. कोणी म्हणेल का जर असं? नाही म्हणणार ना. पण मला हे सांगा, जे ते कर्तव्य तुम्ही पालन केलं नाही, कर्तव्य तर आहे तुमचं, इट्स युअर ड्युटी, पण तुम्ही पालन केलं नाही तर तुम्हाला शिक्षा होते काय? नाही होत ना. मग तुम्ही कर्तव्य तर आहे पण पालन केलं नाही तर त्याच्याकरता दंड नाही आहे, शिक्षा नाही, कायदा नाही आहे तसा. म्हणजे याचा अर्थ हे असंच आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत ना ते अशाच प्रकारे आहेत की हे सरकारचं कर्तव्य, ड्युटी हा शब्द आहे की सरकारची ड्युटी काय आहे, त्यांनी हे कर्तव्य पार पाडावं. पण ज्या प्रकारे तुमच्या मायबापांचं पालन पोषण करणं जरी तुमचं कर्तव्य असलं, तुम्ही त्या कर्तव्यात हयगे गेली कसूर केला, तुम्हाला शिक्षा होते. हे तशाच प्रकारे की या तत्वांचं पालन केलं नाही तरी आपण सरकारच्या विरोधात जाऊ शकतो. तोही अडथळा इथं ध्यानात ठेवला आहे. म्हणून याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हा देश जर तुम्हाला सुजलाम सुफलाम करायचा असेल, या देशाचं पूर्ण धोरण बदलायचं असेल तर तुम्हाला संविधानाचा अभ्यास पाहिजे की नाही? पाहिजे ना. आता आपण याच्याविषयी आता बराच वेळ झालेला आहे. आता या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलचाही आता आपण आढावा घेतला तर त्याला साधारणपणे 15-20 मिनिटं लागतील. आणि मला असं वाटते की बा आपली जी वेळ होती निर्धारित वेळ ती होत आहे. आपले दुसरे विषय आहेत का साहेब, पुढे चालवायचं की थांबायचं? नाही, वेळ झालेला आहे. तर मला असं वाटते की आता आपण या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल विषयी मी ते तुमच्यावर सोपवतो. बहुतेकाकडे संविधानाचं पुस्तक आहे, त्याचा अधिक तुम्ही अभ्यास करा. पण आता आपण एक सगळं आढावा घेऊ. आतापर्यंत जी आपण चर्चा केली त्याचा आपण आढावा घेऊ. सगळ्यात प्रथम आपण याविषयी चर्चा केली की संवैधानिक राष्ट्रवादाचं किंवा संवैधानिक मूल्यांचं संविधानात नमूद जे सिद्धांत आहेत ते किती महत्त्वाचे, याच्यावर आपण पूर्वी केलं. दुसरा भाग आपण हा बघितला की संवैधानिक मूल्यांमुळं जे संवैधानिक उच्चतम मूल्य आहेत त्यांचा प्रचार प्रसार करणं हे आपल्या देशाच्या एकात्मकतेकरता फार महत्त्वाचं आहे. देशाला जर विभक्त होऊ द्यायचं नसेल तर हे मूल्य रुजले पाहिजे. त्याचबरोबर आपण हे बघितलं की आपला जो आंबेडकरी समाज आहे त्या आंबेडकरी समाजात जे विभिन्न पक्ष आहेत, संघटना आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपले समूह आहेत, यांना जर तुम्हाला एकत्र करायचं असेल तर तुम्हाला एकच क्रांतिकारी विचार ठेवावा लागेल. पुढे तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तीप्रती निष्ठा ठेवा, वेगवेगळ्या संघटनांप्रती निष्ठा ठेवा, तुम्ही एक संघ नाही. आणि त्याकरता तुम्हाला एक संघ करणारा क्रांतिकारी जो सिद्धांत आहे ते आहे भारताचं संविधान. आणि त्या संविधानात नमूद हे महत्त्व मूल्य हे आपण पाहिलं. मग त्यानंतर आपण दुसऱ्या भागात आलो की बा या संविधानाची तोडओळख करताना आपण संविधानाच्या उद्देशिकेवर आलो. आम्ही भारताचे लोक याचा अर्थ काय होता, सार्वभौम भारत म्हणजे काय याविषयी आपण चर्चा केली. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे जे दोन मुद्दे विवादास्पद करण्यात आले त्याविषयी आपण चर्चा केली. आणि लोकशाही गणराज्य यावर आपण हे केलं. आणि त्यानंतर आपण न्यायाची व्याख्या केली. न्याय म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय आणि समानता म्हणजे काय यावर आपण बघितलं. हे फक्त शब्द नाही आहे, ही मूल्य आहेत आणि ही वेल डिफाईन्ड आहेत, यांची व्याख्या आहे ती आपण बघितली. आणि त्यानंतर उद्देशिकेनंतर आपण भारताच्या संविधानाच्या 4 भागांवर विचार करायला सुरुवात केली. पहिला भाग हा आपल्या भूभागासंबंधी किंवा आपला देश जो आहे, राज्य जे आहे, आपण ज्याला संघराज्य म्हणतो त्याविषयी होता. तेही आपण स्पष्ट झालं की आपला भूभाग हा परिभाषित असल्याशिवाय पुढे जातो. त्यानंतर आपण नागरिकत्वावर आलो. आपण गुलाम नाही आहोत, आपण या देशाचे नागरिक आहोत, त्याचा आपण विचार केला. आणि त्यानंतर आपण विचार केला या नागरिकांचे अधिकार कोणते, मूलभूत अधिकार ज्याला आपण संवैधानिक अधिकार म्हणतो. मानवी अधिकार आणि संवैधानिक अधिकाराचा फरक आपण समजून घेतला. आणि चौथ्या भागात या 3 अधिकारांमधून चौथ्या भागात आपण राज्याचं कर्तव्य, ड्युटी
किंवा ज्याला संवैधानिक भाषेत राज्य धोरणाचे निदेशन करतो असं म्हटलेलं आहे, तोही आपण भाग समजून घेतो. मला असं वाटते की आपल्या छोट्याशा प्रबोधन शिबिरामध्ये कॅडर कॅम्पमध्ये जर समजा याच्याविषयी जर थोडीशी तुम्हाला ओळख झाली असेल, संविधानाची थोडी ओळख झाली असेल, तुम्हाला वाटते की आता आपलं हे जे सत्र आहे हे यशस्वी ठरेल. तर आता ते तुम्ही ठरवावं. आणि सर तुम्ही आम्हाला बोलता सरांना आपण हे की पहिल्यांदा जेवण करू नामदेव त्यांना भरपूर सांगेल. तर मी विनंती करतो आज आम्ही सगळ्यांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आम्हाला आदरणीय वैद्य साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करायला. ये चैनल सब्सक्राइब करें, नीचे बेल बटन दिया है उसको सब्सक्राइब किया. यदि सब्सक्राइब किया होगा तो फिर से बेल बटन ना दबाएं. सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब करना चाहिए. यह फूले शाहू आम्बेडकरी विचारधारा को प्रचार प्रसारित करने वाला चैनल है, समतावादी चैनल है. और इस चैनल से करीबन 200 तक वीडियो अभी तक के प्रसारित किए गए और विचारवंतों के विचार और सामाजिक धार्मिक मुद्दे ही इस चैनल पर लिए जाते हैं. ये मनोरंजन के लिए चैनल नहीं है, तो एक वैचारिक प्रबोधन के लिए चैनल है. और आपके भी कोई विचार हो तो हमें आप वीडियो बनाकर भेज सकते हैं, तो इस चैनल से आप वो प्रसारित कर सकते हैं. तो ये सब्सक्राइब भी करें और शेयर भी करें.